PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. आशिक हूँ तेरा दिवाना भाग 14. लेखिका प्राची सोळे. साहेब, हवं तर कामावरून काढून टाका, पण काय बोलले ते विचारू नका, दिना सरळ म्हणाला. आणि आरव ताडकन उठून उभा राहिला. दिनाकडे रागाने बघत तो त्याच्याकडे चालू लागला. कथा पुढे सुरू. आरवने दिनाच्या खांद्यावर हात ठेवला. दिना घाबरला. दीनानाथ, किती वर्षे तू या कंपनीत काम करत आहेस? साहेब, माझे वडील मोठे साहेब असताना काम करत होते. ते गेले आणि मोठ्या साहेबांनी मला कामावर ठेवून घेतले, दिना घाबरत म्हणाला. जर या कंपनीचे एवढे उपकार आहेत, तर जेव्हा त्या उपकाराची परतफेड करण्याची वेळ येते तेव्हा तू पाठ दाखवतोयस? आरव जरी शांतपणे बोललेला असला तरी त्याच्या आवाजातील धग दिनाला जाणवली. सांगतो साहेब. आरवने त्याच्या खांद्यावरून हात काढला व खुर्चीत बसला. साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आधीच तो मुलगा जिथे उभा होता तिथे जाऊन थांबलो. बाजूच्या झुडपामुळे त्याला मी दिसत नव्हतो. थोड्या वेळातच सायली मॅडम आल्या. आरव अलर्ट झाला. त्याचा पाठीचा कणा ताठ झाला. सायली मॅडम आल्यावर दोघांनी हात मिळवले. तो मुलगा सारखा हसत होता. मग सायली मॅडमने त्याला विचारले, तू इथे का आलायस? तुला बघायला. तू दिसतच नाहीस. मग काय करणार? त्या आरव मल्होत्राच्या विलामध्ये राहते. तेच तर बघायला आलो, आपला प्लॅन कसा चालू आहे ते. 100% सक्सेस मिळणार. आरव माझ्या जाळ्यात बहुतेक फसणार. मग तो, त्याची संपत्ती. जानेमन, मला विसरू नकोस, मी आहे तुझ्या आयुष्यात. त्याचा फक्त पैसा असणार. दोघे हसायला लागले. बस, आरवने पंजा वर करत दिनाला थांबवले. पुढचं काही बोलू नकोस, तो संतापाने म्हणाला. जा तू. साहेब, आगळीक घडली असेल तर माफ करा, दिना अतिशय दुःखी होत म्हणाला. आगळीक तुझ्याकडून नाही घडली, पण जिच्याकडून घडली आहे तिला जन्माची अद्दल घडवणार. या आरवची शांत बाजू बघितले, पण दुसरी विध्वंस प्रलय आणणारी बाजू खूप कमी लोकांनी पाहिली आहे. आता ती बघेल. आरवचा चेहरा खुनशी झाला होता. दिना, या कॉन्फरन्स रूममध्ये जे काही झाले ते कोणालाही कळता नाही. नताशाने विचारले तरी. समजलं? हो साहेब. दिना हॉलमधून बाहेर पडला. कितीतरी वेळ आरवच्या डोळ्यासमोरून सायली आणि तो मुलगा येत राहिले. नताशा तिच्या केबिनमध्ये बसून कानाला लावलेले हेडफोन सारखे चेक करत होती. आरवने सायलीला पाहिलं म्हणजे तो नक्कीच भयंकर चिडला असणार आणि सायलीशी किंवा कोणाशी तरी नक्कीच बोललेला असणार. पण त्याच्या केबिनमधून कसलाच आवाज ऐकायला येत का नाही? कुठे आहे तो? काहीच कसं बोलत नाही आहे? नताशा गोंधळून गेली. आरवच्या केबिनमध्ये जे काही बोलणं होईल ते समजायला हवं म्हणून तिने मायक्रोफोन लपवून बसवले होते. हाय पॉवरचे फोन होते, ते खराब होण्याचा चान्स नव्हता. मग काय झाले? नताशा विचार करतच केबिनच्या बाहेर आली. आरवच्या केबिनमध्ये जाऊन बघावं असं तिला वाटले. ती बाहेर आली व त्याच्या केबिनकडे निघाली. सहज तिचं लक्ष खाली जाणाऱ्या ट्यूबकडे गेलं. त्यात आरव होता. याचा अर्थ आरव घरी निघाला होता. म्हणजे ती सायली आज गेलीच समजा. मोठा अडसर दूर होणार. नताशा मस्त गालात हसली. आता जर ती केबिनमध्ये असती तर नक्कीच नाचली असती. खुशीतच ती तिच्या केबिनमध्ये आली. मोबाईल घेतला व एक कॉल लावला. मी येते भेटायला. वेल डन, तिने म्हटले व कॉल कट केला. गेटमधून कार आत आली व धाडकन दरवाजा उघडून आरव खाली उतरला. त्याने जळजळीत नजरेने सायलीच्या खोलीकडे पाहिले. शंभू काका, शंभू काका, त्याने जोरात हाका मारणं चालू केलं. त्याचा ओरडा ऐकून शंभू काका धावतच बाहेर आले. आरव बाबा, काय झालं? तिला बाहेर बोलवा. कोणाला? तिलाच, जी या आउट हाऊसमध्ये राहते, आरव ओरडला. पण बाबा. पण काय शंभू काका? सायली नाहीये तिच्या खोलीत, बाहेर गेले. शंभू काका असे बोलले आणि आरवच्या तळपायाची आग मस्तकात गेली.
तो जास्तच रागवला. कुठे गेले? इथेच जाऊन मी ते बोलली. कंटाळा आला म्हणाली. शंभू काकांना तर कळतच नव्हते आरव का एवढा चिडला आहे. त्याचा आवाज ऐकून रीनासुद्धा बाहेर आली. आरव, क्या हुआ? क्यों इतना चिल्ला रहे हो बेटा? तिने विचारले. तो काही बोलणार तोच गेट उघडल्याचा आवाज आला आणि साऱ्यांनी तिकडे पाहिलं. सायली गेटमधून आत येत होती. तिला पाहून आरवच्या डोळ्यात ठिणगी पडली. सायली त्यांच्यामध्ये येऊन उभी राहिली. तिने आरवकडे बघून स्माईल केले, पण आरवचा चेहरा काही वेगळाच वाटतोय तिने ओळखलं. तुम्ही आज लवकर आलात? सायलीने सावकाश विचारले. हो, आलो. त्याशिवाय कसं कळणार तुझ्या मनात काय चालू आहे ते? आरव तिच्याकडे रागाने बघत म्हणाला. हा सायलीला धक्का होता. आरव तिच्याशी हे काय बोलत होता आणि त्याचे डोळे ते तिच्यावर रोखलेले होते. आरवजी, काय झाले आहे? तुम्ही एवढे का चिडला आहात? माझे काही चुकले का? सायलीने हिम्मत करून विचारले. चुकले असते ना तर एक वेळ माफ करता आले असते, पण तू मोठा गुन्हा केलायस. त्याला माफी नाही तर शिक्षा आहे. आरव तिच्याजवळ जात म्हणाला. सायलीने पटकन तोंडावर हात ठेवला व घाबरून मागे झाली. तिने भरल्या डोळ्यांनी शंभू काकांकडे पाहिलं, पण त्यांच्याही चेहऱ्यावर गोंधळलेले भाव होते. आरवजी, तुम्ही माझ्याशी असे का बोलतायत? मला खरंच काही कळत नाही आहे. मी काय गुन्हा केला? कुठली शिक्षा? सायलीचा गळा भरून आला. नाक लाल झाले, शब्द अडकले. ही रडण्याची नाटकं बंद कर. रडलीस म्हणून तुला माफी मिळणार नाही. समजलं आहे मला तू इथे का आली आहेस. तुला काय हवंय माझ्याकडून? चेहरा इतका भोळा पण मनात विष भरले तुझ्या. बास 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 झालं. आता यापुढे काहीही बोलू नका प्लीज. सायली रडत हात जोडत म्हणाली. मी काय केले? काय इथे आले? तुमच्याकडून काय हवंय मला काही समजत नाही आहे. तुम्ही माझ्यावर फक्त आरोप करत आहात. नाही सहन होत आहे मला. सायलीची शक्ती संपली. तुझ्यासारख्या मुली मी ओळखून आहे. तुझ्या बॉयफ्रेंडला इथे मुंबईत बोलावून मला लुटायचा प्लॅन करतेस, तेही ऑफिसच्या प्रिमायसेसमध्ये. वाह, मानलं तुझ्या डेअरिंगला. तुला आता या क्षणी मी मातीत मिसळू शकतो, पण 4 दिवस देतोय, फक्त 4 दिवस. तुझा तो बॉयफ्रेंड माझ्यासमोर हजर हवा आहे. त्याला मी एका मिनिटात शोधू शकतो, पण तू त्याला घेऊन यायचं आणि तेव्हाच तुमची शिक्षा काय आहे ती कळेल. कुठे पळून जायचाही विचार करू नका. पाताळातून शोधून काढेन दोघांना. चल निघ इथून. चालती हो. आरव ओरडला व सायली भीतीने थरथरली. तिने धावतच तिची खोली गाठली व दार लावून घेतले. आरव बेटा, मैंने आते ही इस लड़की को जान लिया था, लेकिन मेरी किसी ने सुनी कहा. आखिर हूँ तो तेरी माँ. तेरी फिक्र तो मुझे ही होगी ना. देख लिया रास्ते से उठाकर लाने का नतीजा. अब इस लड़की को अच्छा सबक सिखा. पुलिस में दे दे. जेल में सड़ते रहेंगे दोनों. रीना जेवढं गरळ ओकता येईल तेवढं ओकत राहिली. आरवने तिच्याकडे पाहिलं व ताड ताड पावलं टाकत विलामधून निघून गेला. सायली आज सारं ऐकत होती. तिच्यावर तर पहाड कोसळला होता. काय विचार करत होती आणि काय भलतंच घडलं होतं? तिचा बिचारीचा काय दोष तेच तिला कळत नव्हते. अविनाश कुठून आला यात? आणि आरवला लुटायचा प्लॅन? हे सगळं काय आहे? डोकं फुटायची वेळ आली. एका क्षणात ती निराधार झाली. रस्त्यावर आली. आरवने तिला इथून निघून जायला सांगितले होते आणि अविनाशला 4 दिवसात कुठून आणू? काय झालं हे? सायली लहान मुलासारखी फुटून रडू लागली. शंभू काका, इस लड़की को यहाँ से फौरन निकाल दो. रस्ते की गंदगी आखिर गंदगी ही होती है. हाँ. रीना तोंड वाकडं करून आत निघून गेली. सायलीने दाराला कडी लावली नव्हती. जमिनीवर पडून ती रडत होती. शंभू काकांनी दार ढकलले व आत आले. सायलीने मान वर करून पाहिले आणि स्वतःला सावरू शकली नाही. धडपडत उठून ती शंभू काकांच्या कुशीत शिरली आणि ओक्साबोक्शी रडू लागली. काका, मी काही केले नाहीये. हे काय झालं? सायली बाळा, रडू नकोस. मला माहिती आहे तू काही केले नाहीयेस. ते तिच्या डोक्यावरून हात फिरत गहीवरून म्हणाले. काका, मी काही केले नाहीये. हे काय झालं? सायली बाळा, रडू नकोस. मला माहिती आहे तू काही केले नाहीयेस. ते तिच्या डोक्यावरून हात फिरवत गहीवरून म्हणाले. काका, आरव असे का बोलले? का ते एवढं रागवले माझ्यावर? सायली रडत विचारत होती. सायली, आरव कधीच कुणावर असं रागवत नाही. तो कितीही कठोर असला तरी. पण आज त्याला काय झालं माहीत नाही. मी बोलतो त्याच्याशी. तू चिंता करू नकोस.
शंभू काका तिला दिलासा देत म्हणाले, काका, आता कसली चिंता, सगळं संपलं. आधीच माझ्याच लोकांनी हिरावून घेतलं. आता थोडा विश्वास वाटत होता काहीतरी होईल, पण तोही तुटला. सगळं संपलं. हे आयुष्य माझं आहे, ते मला जगायला हवं. सायलीने डोळे पुसले, उभी राहिली. तिची छोटी बॅग कपाटातून बाहेर काढली. तिचे 2 ड्रेस बॅगेत कोंबले. आरवने अंगावर दिलेला ड्रेस होता तो बाथरूममध्ये जाऊन चेंज करून स्वतःचा घातला व बाहेर आली. शंभू काका तिला बघत होते. तिची छोटी बॅग पर्स उचलून त्यांच्याजवळ आली. त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला. काका, निघते मी. काही चुकलं असेल तर मुलगी समजून माफ करा. पुढचं तिच्याने बोलावलं नाही. गळा भरून आला. सायलीने बॅग आणि पर्स उचलली, पण शंभू काकांनी तिला थांबवलं. थांब पोरी, असं एकदम जाणार कुठे? इथे तुझ्या ओळखीचं कोणीच नाही आहे. काका, जेव्हा इथे आली तेव्हाही कोणी ओळखीचं नव्हते, पण ओळख झालीच ना, मग पुढेही होईल. आता मी आणि माझं नशीब. कदाचित नियतीने मला ही संधी दिली स्वतःसाठी काहीतरी करण्याची. नाहीतरी इथे आले आणि माझ्यावर काय अन्याय झाला हे विसरलेच असते. काहीतरी नक्कीच करेन स्वतःसाठी. सायली दृढ आवाजात बोलली. बरं, एक ऐकशील माझं? मला वडिलांचा दर्जा दिलास ना, मग ह्या बापाचा ऐकशील? शंभू काका खूप मायाने बोलले. सायलीला भरून आले. ज्या वयात तिला आईबाबांची जास्त गरज होती तेव्हाच काळाने त्यांना हिरावून नेले. तिला पोरकं केलं, पण ती उणीव शंभू काकांनी भरून काढली. अवघ्या काही दिवसात तिला माया लावली. मुलगी मानलं. त्यांचं मन तिला मोडवे ना. बोला ना शंभू काका. सायली, मी इथे विलामध्ये राहत असलो तरी या मुंबईतच माझा छोटा 3 खोल्यांचा ब्लॉक आहे. मुलगा अमेरिकेला, बायको सोडून गेली. आरव बाबाबरोबर इथेच राहायला आलो. आता ते घर बंदच आहे. शेजार चांगला आहे. ते दर 15 दिवसांनी घर साफ करतात. तुला तिथे काही त्रास नाही. मदतीला माणसं आहेत. विनंती करतो, नाही म्हणू नकोस. त्या आपल्या घरी राहायला जा आणि विश्वास ठेव, जो चांगला असतो त्याबरोबर कायम चांगलेच घडते. ही एक परीक्षा आहे समज, ती जी तू देत आहेस. तुझं भविष्य नक्कीच दैदिप्यमान असेल. शंभू काका बोलायचे थांबले. सायलीने आवेगाने त्यांचे हात हातात घेतले. ते श्रमांनी थकलेले हात स्वतःच्या गालाला लावले. त्यांच्याकडे मंद स्मित करत फक्त एवढंच बोलली, हो, जाईन मी तिथे. वा वा, खूप छान बाळा. त्यांनी पटकन सायलीला तिथला पत्ता दिला. नाईक फॅमिली राहतात. त्यांना माझं नाव सांग. मी फोनवर सांगून ठेवतोच. चावी त्यांच्याकडून घे आणि हे काही पैसे ठेव. असं बोलून त्यांनी 500च्या काही नोटा काढून सायलीच्या हातात कोंबल्या. तुला उपयोगी पडतील बाळा. मी काहीतरी काम काढून येईन भेटायला. तू स्वतःची काळजी घे हां. बिचारे शंभू काका किती अपार मायेने बोलत होते. सायली तर दीडमुख झाली. काय बोलावे सुचत नव्हते. कोण म्हणतं विश्वात देव नाही, चांगुलपणा नाही? शंभू काकांसारखा देवस्त तिच्या पुढ्यात उभा होता. ते केवळ तिच्या चांगुलपणामुळेच ना. ती प्रामाणिक होती. सायलीने पैसे घेतले व पर्समध्ये ठेवले. वाकून त्यांच्या पायाला पुन्हा स्पर्श केला आणि आशीर्वाद घेतला. जा बाळा, निघ आता. सगळं नीट होणार, घाबरू नको. सायली खोलीबाहेर आली. तिने सभोवार पाहिले. इथे येताना ती दुःखी होती आणि जातानाही दुःखीच होती. स्वतःच्या नशिबावर तिला हसू आले. विलाकडे एक नजर टाकली आणि नकळत तिचं लक्ष टेरेसकडे गेले. क्षणभर ती घुटमळली. टेरेसवर आरव उभा होता. तो खाली पाहत होता. 1-2 क्षण दोघांनी एकमेकांना पाहिलं, पण सायलीने नजर हटवली. ज्या गावात जायची नाही त्या गावचा पत्ता का पुसा? जड मनाने ती चालू लागली. शंभू काकांच्या उपकाराने दबलेली पण मायेने तेवढीच सावरलेली. गेट आलं. बाहेर पाऊल टाकताना तिला हुंदका आला. झटक्यात ती बाहेर पडली. हातातल्या कागदावरचा पत्ता पाहिला. आदर्श नगर, यमुना कोऑपरेटिव्ह सोसायटी. रिक्षाला हात केला. रिक्षात बसली व स्वतःच्या नशिबाला रिक्षाच्या वेगाबरोबर पळवत राहिली. सायलीवर आरवने राग काढला, पण आता तो स्वतःवरच राग काढत होता. इतका का राग यावा सायलीचा? काही सत्यता न पडताळता तिला दोषी ठरवले, आरोप केले आणि चक्क हाकलून दिले. का तिला बोलायची संधी दिली नाही? तिचं ऐकून घेतलं नाही का? आणि आता ती जात होती तर तिला थांबवली नाही? तिची ती नजर किती निर्मळ होती. ती धोका देणारी नजर नव्हतीच. मी खरंच चुकलो? सायलीला गमावून बसलो? नाही नाही. आरव बडबडत खाली धावत आला. त्याने पाहिलं स्वयंचलित गेट बंद होत होते. शंभू काका, सायली कुठे गेली? माहीत नाही बाबा. माहीत कसं नाही? ती कुठे जाते तुम्हाला बोलली असणारच ना. आरव बाबा, कुठे जाते म्हणून काय सांगणार? स्वतःच्या घरून पळून आली ती. परत त्या नरकात जाईल का? इथे मुंबई तिच्या ओळखीचं कोणीच नाही. तू जाणतोस ते. मग मला कसं सांगणार ती कुठे जाते? तिला स्वतःला तरी माहीत असेल का?
शंभू काकांनी त्याला ती कुठे गेली हे सांगणं मुद्दाम टाळलं. काका, सायली मला परत यायला हवे, आरव बोलून गेला. का? पण या काचं त्याच्याकडे उत्तर नव्हते. त्याने नजर फिरवली व आत विलामध्ये गेला. शंभू काकांच्या चेहऱ्यावर हलकं हसू आले. त्यांना आरवच्या मनात काय चालू आहे हे समजले. ते जाणून होतेच, पण आता पक्क झाले. तरी त्याला इतक्यात सायली कुठे आहे हे सांगायचे नाही. सायलीचं दुःख त्यालाही समजू दे. पण ते मात्र खूप खुश झाले. टोनीने दार उघडले. समोर हॉट नताशा उभी होती. ती आत आली. हे मॅन, बॉस हॅज कम, वेकअप. टोनीने सोफ्यावर डोळ्यावर हात ठेवून झोपलेल्या अविनाशला आवाज दिला. टोनी, इट्स ओके, टेक दिस. असं म्हणून नताशाने 5,000 रुपयाची गड्डी टोनीकडे फेकली. ती त्यांनी पटकन कॅच केली. फॉर यू, गो, एन्जॉय युअर सेल्फ, ती हसत म्हणाली. अँड हिअर? आय एम देअर, डोंट वरी, तिने मादक हसून म्हटले. ग्रेट, थँक्स. टोनीने पैशांना किस केले. त्याच्या डोळ्यासमोर रोजी आंटीचा बार दिसत होता. पुढ्यात खूप सारी दारू आणि बाजूला सौंदर्यवती रीटा. त्याचे डोळे नशिले झाले. कम टुमॉरो, नताशाने म्हटले. येस बॉस. टोनी उड्या मारत बाहेर गेला. तिने दार लावून घेतले आणि अविनाशच्या सोफ्यासमोरच्या खुर्चीत निवांत बसली. अविनाशने हलकेच डोळ्यावरून हात बाजूला केला. नताशा खूप मोहकपणे बसली होती. तिच्या ड्रेसला तिच्यामुळे शोभा आले असंच बघणाऱ्याला वाटलं असतं. हाय जाने मन, जाने बहार, जाने कातिल, ये हुस्न. अविनाश सोफ्यावर उठून बसत तिची खुले दिलाने स्तुती करत राहिला. थोबाड बंद कर, ती म्हणाली. पण तिच्या बोलण्यात जोश नव्हता हे अविनाश सारख्याला समजायला कठीण नव्हते. तो तोंडभर हसला. बरं केलंस, त्या कबाबमधल्या हड्डीला घालून दिलेस. या रोमॅन्टिक क्षणी तू आणि मी. यू आर ट्रूली वायल, डिस्पेकेबल, बिट्रेड, नताशा चिडून म्हणाली. तुझ्या तोंडून काहीही ऐकून घेईन मी. बोल तू, अविनाश फ्लर्ट करत बोलला. एनिवेज, मुद्द्यावर येते. थँक्स अलॉट, तिने हात पुढे करत म्हटले. अविनाशने तिचा हात हातात घेतला. नुसतं थँक्स नाही भागणार, त्याने डोळा मारला. येस, आय नो, हे घे. त्याच्यासमोर एक पॅकेट ठेवत ती म्हणाली. 25,000 आहेत. थँक्यू डिअर, अविनाश हसला. आता कामाचं बोलूया, चल, तो म्हणाला आणि दोघे जोरात हसू लागले. काय होईल सायलीचे? आरव शोधू शकेल का तिला? कसं कळणार नताशाचं षडयंत्र? ऐकत रहा आशिक हूँ तेरा दिवाना. क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. कथा आवडली तर लाईक, शेअर, हाईप करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद, टेक केअर.